नमस्कार. कृषिक 2026 मध्ये अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीनं इथं सहभाग घेतलेला आहे आणि आपण इथं पाहत आहात आपण कारल्याचा डेमो प्लॉट असा घेतलेला आहे. आम्ही इथं 4-5 व्हरायट्या वेगवेगळ्या कारल्याच्या लावलेल्या आहेत, ज्या आपल्या मार्केटनुसार हिरवा पांढऱ्या कलरच्या वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत. आपण आता इथं पाहू शकताय की सीमा म्हणून एकदम ज्यांना आखूड जर एकदम फळ पाहिजे असेल तर सीमा नावाचं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे. याचे काटे वगैरे एकदम मजबूत, एक साईज एकदम छोटी येते, चिव्हा टाईपमध्ये एकदम साईज येत असल्यामुळे एकदम आखूड ज्या मार्केटला कारलं चालतंय त्या मार्केटला ही सीमा म्हणून व्हरायटी अतिशय चांगली आहे. याला रोगप्रतिकार क्षमता, करपा येण्यासुद्धा जास्त प्रतिकार क्षमता आहे ती व्हरायटी आहे. ह्या व्हरायटीचं पण वैशिष्ट्य तसंच आहे की ह्याचं साईज मध्यम आकाराची येईल, काटे वगैरे एकदम चांगले आहेत, मार्केटला दर वगैरे चांगला मिळणार, हिरव्या कलरमध्ये येतं. ही अंकुर श्रीधर नावाची व्हरायटी आहे. ह्याच्यानंतर आपल्याची व्हरायटी एक लावलेली आहे, पांढरं काढलं हे बघा, थोडंसं किंचित जाड आणि मध्यम आकाराचं असं गिरिजा म्हणून आहे. गिरिजा सुद्धा पूर्ण पांढऱ्या कलरमध्ये येते, काटे वगैरे एकदम चांगले आहेत, टिकाऊ आहे, मार्केटला दर वगैरे चांगला मिळतो. करपा आणि व्हायरस ह्या रोगाला ही व्हरायटी जास्तीत जास्त सहनशील आहे. ह्याला भुरी किंवा करपा रोगाचा जर प्रादुर्भाव आलाच तर अधूनमधून बुरशीनाशकाचे यांना 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या अंतरानं फवारणी करावी लागतात. लांब अशी जर तुम्हाला व्हरायटी पाहिजे असेल तर आपल्याकडं 112 ह्या नावानं आलेले आहे. ह्याचेही देखील काटे एकदम मजबूत, पांढरा कलर आणि थोडंसं गिरिजापेक्षा सडपातळ आणि लांबीला जास्त असं असणारी ही 112 नंबर अंकुर 112 नंबरची व्हरायटी आहे. आपण ह्या व्हरायटी आपल्या मार्केटच्या गरजेनुसार ही पण लावू शकता. ही सुद्धा करपा, बोरी, व्हायरस ह्या रोगाला सुद्धा हे आपण एकंदरीत हिची लागवड पाहिली तर हे हाय यील्डिंग म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता ह्या 112 मध्ये आहे. तुम्हाला हिरव्या कारल्यामध्ये जर लांब पाहिजे असेल, हिरव्या कारल्यामध्ये जर लांब व्हरायटी जर पाहिजे असेल तर आपल्याकडं करिश्मा ही नावाची आहे बघा. ही सगळ्यात जास्तीत जास्त मार्केटला चालते आणि करिश्मा ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही हिरव्या कारल्यामध्ये ह्याची लांबी जास्त आहे, काटे वगैरे चांगले आहे, कलर डार्क ग्रीन आहे, मार्केटला ह्याचा दरसुद्धा चांगला मिळतो आणि ह्याच्यामध्ये करपा तसंच व्हायरस ह्या रोगाला जास्तीत जास्त रोगप्रतिकार क्षमता आहे आणि हाय यील्डिंग कॅपॅसिटी आहे. कारल्याचं सरासरी जे उत्पन्न आहे एकरी आपण चांगलं वेल मॅनेजमेंट, प्लॉट वगैरे बुरशीनाशकाची वगैरे फवारणी करून एकरी कमीत कमी 10 टनापासून 40 टनापर्यंत देखील उत्पन्न घेता येते. तुम्ही 930 790 1075 ह्या नंबरला तुम्ही फोन करून माहिती विचारू शकता. धन्यवाद.